शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पायगन, माऊली कृषी सेवा केंद्र सातपटा. मी आता उमरखेडा शिवारामध्ये आलेलो आहे. गोबीच्या प्लॉटमध्ये एक शेतकरी आहेत, आपण त्यांचा परिचय घेऊ आणि याच्याबद्दल थोडी माहिती विचारू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा एकदा. दत्ता सीताराम मानखुळे, थोडं फास्ट बोला म्हणजे राणा आवाज. राणा राजापूरवाडी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. बरोबर. आता तुम्ही गोबीचं पीक गेलं, याला जवळपास किती दिवस झालेले आहेत? याला साधारणतः 65 दिवस झाले आज. 65 दिवस झालेले आहेत. हा. म्हणजे आता माल जवळपास याला तयार होत झालेला आहे. सुरुवात झाली. सुरुवात म्हणजे आता जवळपास किती दिवसामध्ये येईल हा माल? साधारणतः 10 दिवसात चालू होते मग. बरं. यांचं जवळपास 65 दिवसाचा हा प्लॉट आहे. तर यांच्याबद्दल आपण म्हणजे यांचं नियोजन कसं आहे, आता तुम्ही जर बघितलं तर जबरदस्त असं जवळपास 1-1.5 इतीपर्यंत पान तयार झालेलं आहे आणि प्लॉट पण जवळपास टोंगळा इतकाला झालेला आहे. जवळपास 2-2.5 फुटाचा हा पूर्ण वरी वाढलेला आहे आणि एक नंबर असा तंदुरुस्त प्लॉट आहे. तर यांच्या आपण याचं खत व्यवस्थापन आणि स्प्रे नियोजन कसं राहते आणि हा जो प्लॉट तुम्ही घेताय, तर किती वर्षापासून तुम्ही हा शेती करताय गोबीची? जवळपास 20 वर्ष. शेतकरी मित्रांनो, जवळपास 20 वर्षापासून हे गोबीचं उत्पादन घेत आहे. म्हणजे यांची याच्यामध्ये PhD झालेली आहे. फक्त यांचं असं आहे की बा आता खत व्यवस्थापन आपण म्हणजे जे पण बाकीचे काही नवीन गोबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण थोडंफार माहिती घेऊ यांच्याकडून. आता तुमचं समजा तुम्ही आता ही व्हरायटी कोणती आहे? 7132 व्हरायटी आहे, बरोबर. आता ही लागवड केली समजा तुम्ही, आता किती, आता रोप कुठून आणता तुम्ही? माळकिनी. म्हणजे तुम्ही नर्सरीमधून रोप घेता? बरोबर. संत सावतामाळी रोपवाटिका माळकिनी इथून यांनी रोप आणलेला आहे आणि लागवड समजा केली तुम्ही आज समजा, तर तुमचं खत व्यवस्थापन कोणत्या पद्धतीचं राहते? खत व्यवस्थापन म्हणजे 8 दिवसाला तुम्ही देत असाल डोस, पहिला डोस. पहिला डोस. तर समजा पहिला डोस जे देता तुम्ही त्याच्यामध्ये मग कोणते खतं काढता? 10-26 DAP आणि युरिया आणि काही बॅगा. शेतकरी मित्रांनो, यांचं म्हणणं आहे की बा 10-26-26 त्याच्यासोबत एक DAP आणि एखादं ग्रॅन्युल फार्म मधलं किंवा एखादं खत. तर ह्या असे डोस तुम्ही किती टाकता यांना? 2 डोस. 2 डोस. किती दिवसाला असते पहिला डोस आणि दुसरा डोस? ते 10 दिवसाच्या. बरोबर. शेतकरी मित्रांनो, जवळपास ही गोबी लागवड झाली 8 ते 10 दिवसानंतर यांचा खताचा पहिला डोस राहतो. त्याच्यानंतर दुसरा जे डोस राहतो डबल 8 दिवसांना राहतो, म्हणजे 21व्या दिवशी दुसरा डोस राहतो. आणि तिसऱ्या डोस मध्ये मग तुम्ही काय घेता, म्हणजे तिसरा डोस म्हणजे टाकता का नाही टाकता? नाही, युरिया टाकतो. बरोबर. शेतकरी मित्रांनो, 8-8-16-24 म्हणजे जवळपास 25-26 दिवशी यांचा तिसरा डोस फक्त युरियाचा एक बॅग राहते. आणि फवारणीमध्ये मग काय घेता? पॅराझाईड, प्रोक्लेम, बुरशीनाशक. ओके. शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट काय राहते, याच्यामध्ये बुरशीनाशकचा वापर राहते. त्यासाठी आळी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक घ्यायचं राहते आणि सोबत एखादं मायक्रोन्यूट्रन घ्यायचं राहते. हे झालं यांचं पूर्ण, म्हणजे पॅराझाईड घेतात, कधी प्रोक्लेम घेतात, कधी युव्हॅन घेतात आणि कधी इसाबिन टॉनिक पण घेतात. त्यासोबत प्रोबियन सारखं टॉनिक घेतात. म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये हे जवळपास किती 60 दिवसामध्ये किती स्प्रे होतात तुमच्या अंदाजे? शेतकरी मित्रांनो, वातावरण बघून यांचा हा पूर्ण स्प्रेचा नियोजन राहते. समजा पोषक जर वातावरण असेल गोबी पिकासाठी तर जवळपास 5-6 ते स्प्रे घेतात. आणि जास्त काही त्यांना वाटलं, म्हणजे बुरशी धोकं काही वाटलं तर जवळपास 8 पर्यंत जातो तुम्ही. म्हणजे जवळपास टोटल 8 स्प्रे घेता समजा वातावरण बघून. बरं. कंडिशन जबरदस्त, एक नंबर कंडिशन अशी आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये काय रोग वगैरे आढळतात का, म्हणजे प्रॉब्लेम येतात का तुम्हाला? प्रॉब्लेम तर बरसातीची येणारच. प्रॉब्लेम येतेच, बरसातीचे डाग पडतात. थोडं झालं बरोबर. शेतकरी मित्रांनो, महत्वाचं म्हणजे हे काय राहते की जवळपास या प्लॉट मध्ये जर पाणी साचून राहिलं समजा कंटिन्यू 8 तास 12 तास किंवा 2 दिवस 3 दिवस, तर हा जे झाडाची जे मुळी राहते हे सपोर्ट नाही करत. तर काही जणांचे म्हणजे खूप यावर्षी प्लॉट असे पूर्ण खराब झालेले आहेत. मुळ्या सपोर्ट करत नाहीत आणि याचा गोबीचा असं राहते की स्वतः मुळ्या डेव्हलप करते. म्हणजे याला कोणी मायक्रोरायझा वगैरे काय टाकायचं काम नसते. पण याला तुम्ही हुमिक वगैरे सोडू शकता. आता तुम्ही हुमिक वगैरे याची टीचिंग केली होती का? बरोबर. शेतकरी मित्रांनो, हा बघा यांचा आता एकरी तुम्ही किती क्विंटल माल करता एका एकरामध्ये? 10 टनापर्यंत माल निघते एकरी. बरोबर. म्हणजे 100 क्विंटल. बरोबर. शेतकरी मित्रांनो, यांचा हा 20 वर्षाचा अनुभवानुसार हे 10 टन एका एकरामध्ये म्हणजे 100 क्विंटल माल एका एकरामध्ये काढतात. आणि तसंच गोबी किती पर्यंत घेता, म्हणजे किती प्लॉट घेता तुम्ही एका गोबीवर? एका गोबीवर 2 प्लॉट. म्हणजे तुम्ही जून मध्ये जर लावली समजा, जून जुलै ऑगस्ट मध्ये जर काढली तर डबल एकदा लावता. आणि त्याच्यानंतर तिसरा तुम्ही काय घेता? इतर पीक म्हणजे गहू हरभरा वगैरे. शेतकरी मित्रांनो, हे बघा खूप जबरदस्त असा 60-65 दिवसामध्ये पूर्ण प्लॉट काढल्या जाते आणि त्याचा पैसा पण 2-2.5 महिन्यामध्ये मोकळा होते. त्याच्यानंतर डबल तुम्ही समजा म्हणजे जवळपास
अडीच डबल दुसरी मांडणी होती. 3 महिने हो 4 महिन्यामध्ये म्हणजे 4-4.5 महिन्यामध्ये 2 प्लॉट काढून मोकळे होतात आणि हिवाळा पीक हे याच्यामध्ये घेऊ शकतात. म्हणजे खूप जबरदस्त. आणि हा गोबीचा प्लॉट असा आहे की जवळपास एक फुलं तर तुमचं किती आकारात होते? साधारणतः 1 किलोच्या किलोच्या वरतीच. बरोबर. शेतकरी मित्रांनो 2 डोस फक्त खताचे 2 डोस आणि युरिया एकरी 1 बॅग एवढं जर टाकून आणि 2चा स्प्रे घेऊन हे शेतकरी जवळपास एक गड्डा एक सव्वा किलोचा गड्डा प्रत्येक झाडाचा काढतात. आणि यांचं भरपूर असं जबरदस्त नियोजन राहते. अनखोळी परिवार राजापूरवाडी उमरखेडचे आहेत. कोणाला पण नियोजन लागलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुमचा नंबर टाका, आम्ही तुम्हाला पूर्ण नियोजन देऊ. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा बघा गोबीचा डेव्हलप झालेला जबरदस्त प्लॉट आहे आणि जवळपास याला गड्डा तयार झाला किती आता अर्धा किलोचा झाला असेल गड्डा तयार आहे ना. हे बघा म्हणजे 750-800 ग्राम भरते, अजून अर्धा गड्डा तयार होते म्हणजे जवळपास सव्वा किलोचा गड्डा तयार होईल. एकदम पांढरा शुभ्र गड्डा. हे बघा नियोजन महत्त्वाचं असेल तर क्वालिटी पण तशीच मिळेल. आणि याचे पानं पण बघा आणि पूर्ण प्लॉट बघा. आता दुसरा प्लॉट पलीकडून चालू म्हणजे टाकलेला आहे, 20-25 दिवस झालेले आहेत. आणि क्वालिटी बघा, प्रत्येक गड्डा बघा तुम्ही. आणि अशी जर गड्डा जर असेल तर 100 क्विंटल एका एकरामध्ये तुम्हाला उत्पादन देऊन जाईल. बघू शकता किती पांढरं शुभ्र असे गड्डे तयार झालेले आहेत आणि अजून भरपूर प्रमाणात तो गड्डा वाढायचा राहिलेला आहे. हे बघा गोबीचं नियोजन करणाऱ्यांनो एवढं चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि उत्पादन पण त्या पद्धतीचं काढा. असं काढा सगळ्या पद्धती. हे बघा सरी लागवड आहे ओरंबा पद्धती. ओरंबा पद्धतीमध्ये. मधातलं अंतर किती घेता? 1 फूट का? मधातलं अंतर 2 फूट. मधातलं अंतर 2 फूट आहे आणि अशी लागवड 1 फूट आहे. म्हणजे 2x1 या पद्धतीची लागवड आहे. बेड पद्धती. कारण जमीन चांगली आहे आणि पाणी साचलं तरी पण थोडं आपल्याला फरक पडते. कारण बेड पद्धती लागवड आहे. 2x1 या पद्धतीने नियोजन करा आणि उत्पादनामध्ये भरघोस वाढ.